पोषक असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस, गारपीट, त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुढील 5 दिवसाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज बघणार आहोत. डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. तर सर्वात महत्त्वाचं आहे, राज्यामध्ये पुढील 5 दिवस वातावरण पावसाला पोषक असं होणार आहे. काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गारपिटीचा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून आलेला आहे. आता तर आपली पहिली तारीख आहे 20 मार्च 2025. 20 मार्च 2025 रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल ते बघून घेऊया. यामध्ये बघितलं तर अकोला असेल, त्याचबरोबर जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल या भागामध्ये, त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल. तुरळक ठिकाणी विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळेल. वादळी वारे सुद्धा 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे सुद्धा वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल. जास्त करून पाऊस शक्यतो नाही पडणार, पण ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल, विजेचे कडकडाट पाहायला मिळेल आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला पाऊस सुद्धा पाहायला मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल. भाग बदलत पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. विजेचे कडकडाट तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. सकाळपासूनच ढगाळ वातावरण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नागपूरमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल. विजेचे कडकडाट संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. तर जास्त जे पावसाची शक्यता असेल ती असेल नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल. आता पुढील जी आपली तारीख आहे ती आहे 21 मार्च 2025. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता असेल. ज्यामध्ये परभणी असेल, हिंगोली असेल या भागामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल. शक्यतो नाही पडला सारखाच असेल, फक्त आपल्याला त्या ठिकाणी जे आहेत विजेचे गडगडाट पाहायला मिळेल. त्यानंतर नांदेड, वाशिम, अमरावती, नागपूर, त्याचबरोबर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल. विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळेल. वादळी वारे तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे. त्यानंतर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे. या 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत गारपिटीची शक्यता असेल. विजेचे गडगडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि वादळी वारे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गारपीट सुद्धा पावसाबरोबर गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या 5 जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आपली तारीख आहे 22 मार्च 2025 रोजी. आपली पहिली तारीख होती 20 मार्च 2023, दुसरी तारीख होती 21 मार्च 2025 आणि आता तिसरी तारीख आहे आपली 22 मार्च 2025. हा आपला तिसरा दिवस. आता तिसरा दिवशी जे आहे लातूर असेल, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल. भाग बदलत पावसाची शक्यता असेल. विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळेल आणि वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वर्धा आणि भंडाराचा काही भाग असेल आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार आहे या 2 जिल्ह्यामध्ये. आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र हवामान संपूर्ण कोरडे असेल. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पावसाची शक्यता नसेल आणि ढगाळ हवामान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. मात्र तुम्हाला जे आहेत उन्हाचा चटका या जे हवामान कोरडे असलेल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपला चौथा दिवस म्हणजेच 23 मार्च 2025 रोजी. 23 मार्च रोजी हवामान थोडं या ठिकाणी कमी प्रमाणात असेल. ज्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यामध्येच फक्त तुम्हाला विजेच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल. वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या 2 जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल.
आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधले जो हवामान आहे तो कोरडे असणार आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे. त्यानंतर 24 मार्च रोजी राज्याच्या 3 जिल्हे सोडले, ज्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता असेल. या 2 जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल. विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल. इतर जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे. त्यामुळे बघितलं तर इतर संपूर्ण जे राज्य आहे त्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळेल 24 मार्च 2025 रोजी. तर अशा प्रकारे बघितलं तर या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस जे आहे तो 21 मार्च 2025 रोजी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या 5 जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल. इतर जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये नांदेड असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, गडचिरोली, नागपूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह भाग बदलत पावसाची शक्यता असेल. आणि इतर संपूर्ण जे हवामान जे आहे कोरडे असणार आहे. जास्त पाऊस 21 मार्च 2025ला असेल आणि त्यानंतर पुन्हा गारपिटीची शक्यता असेल ती 22 मार्च 2025ला, ज्यामध्ये वर्धा आणि गोंदिया आणि भंडारांचा काही भाग असेल या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर 22 मार्च 2025 रोजी लातूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारांचा काही भाग या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी जे आहेत वाऱ्याचा वेग असेल, वादळी वारे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये विजेचे गडगडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळेल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने ज्या आहेत तुम्हाला वादळी वारे पाहताना मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च या जिल्ह्यांचा या तारखेंचा आज आपण हवामान अंदाज बघितलेला आहे. पुढील 5 दिवस राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून येणारे जे नवनवीन अपडेट असतील राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल, जे आपण वेळोवेळी दररोज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो, ते तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी मिळतील. तर अशा प्रकारे बघितलं तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल 21 मार्चला. त्यानंतर वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहे 2 जिल्ह्यामध्ये 22 मार्च रोजी गारपिटीची शक्यता असेल. गारपीटमध्ये तुम्हाला वादळी वारे सुद्धा पाहायला मिळणार आहे, विजेचे गडगडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे. अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात या वादळी वाऱ्यामुळे नुकसान सुद्धा होणार आहेत. अनेक भागातील जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी आपल्या शेती पिकांचं काळजी करायची आहे, जेणेकरून जे गारपीट आता या 5 जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या गारपिटीमध्ये त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.